प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नानाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व अधिक महिन्यात ही एक वेणी माधव वात लावण्याचं आहे। त्यामुळे मला देखील ही वात बनवायची होती। काही व्हिडिओ बघून ही वात बनवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा पीळ देऊन ही वात बनवत होती तर सारखी अधूनमधून तुटत होती। त्यामुळे मग मी ही एक ट्रिक फॉलो केली। कापसातून आधी सूत काढून घेतला। हा सूत अगदी धाग्यासारखा मजबूत तयार होतो। पहिले 3 वाती सूतच्या मदतीने गुंफून घेतल्या आणि त्यानंतर मग 2-2 अशा फुलवाती जोडून 33 फुलवातींची ही वेणी माधव वात तयार केली। ह्याच पद्धतीने 11 फुलवाती जेव्हा आपण जोडतो तेव्हा मंजूळ वात आपली तयार होते। वातींची ज्योत व्यवस्थित पीळ देऊन बनवून घेतली आणि अशा पद्धतीने आपल्या या दोन्ही वाती तयार झाल्या। अधिक महिन्यात या दोन्ही वातींचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही देखील या वाती नक्की लावा। याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला आहे, त्यामुळे तो देखील नक्की पहा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।